नमस्कार मंडळी. तर खूप दिवस झाले आपली डेली व्हिडिओज अपलोड होत नव्हते. तर कारण असं की मी आजारी असल्यामुळे मी रोज व्हिडिओ टाकू शकले नाही. पण मी जे शॉर्ट व्हिडिओ जे बनवून ठेवले होते ना, ते मी टाकत होते रोज. तर त्याचाही तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि मला खूप छान वाटलं की तुम्ही लोक माझ्यासोबत आहात. छान छान कमेंट करत होते खूप जण. तर खूप दिवस झाला व्हिडिओ बनवले नव्हते, तर विषय सापडत नव्हता. तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर माझा डेली रुटीन कसा असतो ते शेअर करावं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं सकाळ ते दुपारपर्यंतचं रुटीन कसं असतं हे दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मगाशी तुम्ही घड्याळात बघितलंच की 6:30 वाजलेत. तर असे मी रोज सकाळी 6 किंवा 5:30 वाजता उठून जाते. पण आज थोडंसं सुट्ट्या असल्यामुळे लेट उठले होते. 6:30 वाजले होते. तर पहिल्यांदा सगळं घर वगैरे साफ करून घेतलं. किचन आणि बेडरूम झाडू मारून घेतलं. हॉलमध्ये ते दोघं झोपलं असल्यामुळे हॉल काही झाडला नाही. किचन आणि बेडरूमच झाडून घेतला पहिल्यांदा आणि नंतर आंघोळ करून घेतली. आंघोळ केल्यानंतर माझं कामाची सुरुवात किचनपासूनच होते. तर किचन पहिल्यांदा मी साफ करायला घेतलं. किचन ओट्यावरती रात्रभर जी काही धूळ बसलेली असते, जे काही भांडे उरलेले असतात घासायचे, ते सगळे बेसिनमध्ये टाकते आणि मग गॅसची शेगडी आणि किचन ओटा साफ करून घेते. तसं डेली मी रात्री पण साफ करते आणि सकाळी उठल्यानंतर पण साफ करते किचन. किचन ओटा एकदा साफ झाला ना की स्वयंपाक करायला पण खूप छान वाटतं तिथे. आता बघा इथं मस्तपैकी माझं किचन साफ करून झालेलं आहे. आता वायपरने पाणी पण मारून घेतलं मी. तसं मी पाणी खूप कमी वापरते बरं का, नाहीतर म्हणाल की पाणी किती वायफळ घालवते. आम्हाला पाणीच कमी असल्यामुळे मी 2 ते 4च ग्लासमध्ये पूर्ण किचन ओटा साफ करून घेते आणि परत नुसतंच वायपरने पाणी सारून घेते. किचन साफ करून झालं ना की मस्तपैकी किचनची खिडकी पण उघडून घेतली. म्हणजे कसं फ्रेश हवा लगेच घरामध्ये येते आणि एकदम वातावरण पॉझिटिव्ह होऊन जातं. माझ्या 2 झाडांना पण हवेची खूप गरज असते म्हणून मी पटकन किचन वगैरे सगळं साफ करून झाल्यानंतर मी देवपूजा उरकून घेतली माझी. आज देवपूजा मी लवकरच करणार होते, नाहीतर रोज माझं सगळं काम झाल्यानंतर बाळ झोपल्यानंतर निवांत देवपूजा करते मी. तर आज पहिल्यांदा देवपूजा उरकून घेतली आणि मग बाकीच्या कामाला लागले. आता मी जे हे अगरबत्ती लावते ना, ते मी पुण्यातून सिटीतून आणते. खूप छान शॉप आहे, तिथून मी अगरबत्त्या दरवेळेस आणते. 3 महिन्यांचा किंवा 2 महिन्याचा एकदाच स्टॉक मी अगरबत्त्यांचा घेऊन ठेवते आणि खूप छान ह्या अगरबत्त्यांचा सुगंध सगळ्या किचनमध्ये हॉलपर्यंत जातो. तर खूप छान वाटतं सकाळ सकाळ. देवपूजा झाल्यानंतर मी किचन ओट्याची सुद्धा पूजा करून घेतली. मी रोज गॅसची, किचन ओट्याची पूजा करते आणि रांगोळी मात्र दर शुक्रवारी काढते अन्नपूर्णा मातेची पूजा करतानाच. नाहीतर गॅसच्या ओट्यावरती किंवा शेगडीवरती ना मी स्वस्तिक आणि हळदी कुंकू काढून रोज गॅसची पूजा करते. गॅसची पूजा करायची सवय ना मला माझ्या मम्मीकडूनच लागलेली आहे. मम्मी किचन ओट्याची पूजा केल्याशिवाय कामाला सुरुवातच करत नाही. तर मला ही सवय तिच्याकडूनच लागली गेलेली आहे. तिचं बघून बघूनच एक सवयच ती लागून गेली. पूजा केल्यानंतरच मी सगळ्या स्वयंपाकाला सुरुवात करते माझ्या. तर बघा किती सुंदर पद्धतीनं दिसतंय, स्वच्छ आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे. तर सकाळच्या 6:15च वाजल्या होत्या. तर बघा किती ऊन कडक पडलेलं आहे आणि कुंडीत मी चिनी गुलाबाचं नवीन झाड लावलं आहे. तर बघा त्याला 2 कळ्यासुद्धा आलेत. साफसफाईची सगळी कामं झाली की मग मी 1 ग्लास पाणी पिते. मी गरम पाणी वगैरे काही घेत नाही, का तर ऑलरेडी माझं वजन खूप कमी झालेलं आहे आणि त्यातून जर गरम पाणी वगैरे पिलं तर आणखीनच कमी होईल, म्हणून मी गरम पाणी पिणे हे टाळतेच. त्याच्यानंतर मी पटकन चपातीचं पीठ मळून घेतलं, का तर बाळाला सकाळ सकाळ भूक लागते म्हणून स्वयंपाकाची तयारी मी लवकरच करते आणि त्याला बिस्किट वगैरे आजकाल आवडत नाही आणि तो सारखा चपातीच मागत असतो. तर आजकाल त्याचं फेवरेट जेवण म्हणजे चपाती भाजीच आहे. तर पटकन चपातीचं मी इथे पीठ मळून घेते. आता काही काही जण ना गव्हाचं पीठ मळताना याच्यामध्ये मीठ टाकत नाहीत, तर मी मीठ टाकूनच पीठ मळते, कणिक मळते.
सकाळच्या स्वयंपाकाची आपल्याला एवढं चॉईस करायची गरज नाही पडत, का तर आपला मेनू काही जणांचा तर ठरलेलाच असतो, का तर काही जणी रात्रीच सगळं नीटनेटकं करून निवडून वगैरे ठेवलेले असतात की सकाळी हेच भाजी बनवायची वगैरे. मी पण तसंच काहीतरी करते. सकाळी चपाती तर कंपल्सरी आम्ही बनवतोच, पण त्याच्याबरोबर भाजी काय बनवायची ना हे मी रात्रीच डिसाईड करून ठेवलेली असते. तर मी ना आज भेंडीची भाजी तयार करणार होते. त्याच्यासाठी मी भेंडी रात्रीच स्वच्छ धुवून कट करून ठेवली होती फ्रीजमध्ये, का तर त्याला शिजवताना वगैरे ज्या तार सुटतात ना त्या सुटत नाहीत म्हणून. आता मी मस्तपैकी हे पीठ मळून घेतलं. आणि यावेळेस जे मम्मीनं गहू मला पाठवले ना, जे शेतगहू, एवढं छान आहे ना की खूप छान आणि मस्त अशा चपात्या तयार होतात ना, खूप छान वाटतं. मी पीठ मळते तोपर्यंत बाळ उठून बसलं होतं, तर पटकन त्याला पण घेतलं आणि नंतर चहा ठेवला मी. तर काही दिवसापूर्वी ऑनलाईन मी हे जे रॅक मागितलं होतं, जे कॉर्नर पीस आहे ना तो मागवला होता ना, तो खूप छान आलेला आहे माझा. तुम्ही बघू शकता की मी एका ह्याच्यावरती 3-3 माझ्या बरण्या ठेवते आणि त्याचं स्टिक आहे ना तर खूप छान पद्धतीने ते चिकटले. तुम्ही किती जरी त्याच्यावरती पुसून वगैरे घेतलं किंवा पाणी जर मारलं ना तरी त्याचं स्टिक निघत नाही. खूप वॉटरप्रूफ आहे एकदम. फरक फक्त एवढाच आहे की एकदा चिटकलं ना ते चिटकूनच राहतं, परत तिथून निघत नाही. आणि जर तुम्हाला दुसरीकडे त्याला शिफ्ट करायचं असेल ना तर तुम्ही ड्रिल मशीनने खिळे वगैरे मारू शकता. जर तुम्हाला तर हे प्रोडक्ट आवडला असेल, घ्यायचा असेल, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला टॅग करते, तुम्ही नक्कीच तिथून परचेस करू शकता. तर भेंडीची भाजी मी तयार करायला घेतली. पहिल्यांदा ना मी भेंडी तेलामध्ये चांगली फ्राय करून घेते आणि मग ती साईडला सारून त्याच्यामध्ये जिरे मोहरी काय टाकायचे असतील ते, लसूण कढीपत्ता हे टाकते आणि मस्त अजून एकदा तेलामध्ये फ्राय करून घेते आणि मग मीठ टाकते आणि त्याच्यावरून कूट टाकते. मग बाळाला ना माझ्या अशी भेंडी तयार केलेली ना खूप आवडते, त्याच्यामुळे मी अशीच तयार करते ते. आणि त्याच्यानंतर लगेचच मी चपात्या करायला घेतल्या. आता चपाती करत करत माझा दुसरा एक टास्क असतो, तो म्हणजे बाळाला घ्यायचं किंवा त्याला खेळवायचं, त्याला बोलायचं. तो माझ्या पायातच नेहमी किचनमध्ये असताना येतो आणि बघतो की मी काय करते काय नाही. आणि चपाती तर त्याचा आवडीचा विषय आहे, तर चपाती करताना तर तो नेहमी माझ्या पायामध्ये येत असतो, का तर त्याला कधी एकदा तव्यातून ती चपाती मी काढून देते असं होतं त्याला. ते त्याला बोलत बोलतच मी ते चपात्या करते. 2-3 दिवसापूर्वी ना माझा हा जो मोठा शेगडी आहे ना, जी मोठी शेगडी असते ती खराब झालेली. काय झालं तिला काय माहिती, नुकतीच मागच्या वर्षीच तिला नीट करून घेतली होती, पण ती परत एकदा यावेळेस खराब झालेली आहे. म्हणजे गॅस एकदम बारीक करायला गेलं की विझूनच जाते आणि मोठा करायला गेलं तर मोठा होत नाही आहे. तर आता तिला पण मला दुरुस्त करून घ्यायचं आहे. स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं. आहोसुद्धा ऑफिसला निघून गेले आणि बाळाला पटकन झोपवलं. तर मी काय करते, टी व्हीला कोणाचं पण रँडम यूट्यूब चॅनल जे मला आवडतं ना चॅनल, त्यांचे व्हिडिओज मी नवीन आलेले बघत असते. तरी मला अशा 2-3 यूट्यूब चॅनल फार असे माझे आवडीचे आहेत, तर त्यांचे व्लॉग ना मी नेहमी बघत असते. तर ते टी व्हीला लावते आणि माझं काम मी करत असते. तर असं माझं सगळं घरातलं मी काम करून घेतलं. स्वयंपाक, भांडे, स्वच्छता, साफसफाई सगळी करून घेतल्यानंतर मग मी माझं हेअर केअर आणि स्किन केअर करते. पहिल्यांदा केस तर विंचरून घेते, का तर मी सकाळपासून केस विंचरलेले नव्हते, त्याच्यामुळे आता पहिल्यांदा केस विंचरून घेते. आणि हो, प्रत्येकजण विचारतील माझे केस एवढे लांब कसे काय, तर मी त्यांना सांगते तर लहानपणापासूनच माझ्या केसांना वाढ भरपूर आहे, त्याच्यामुळे माझे केस पटकन वाढले जातात. तेल वगैरे व्यवस्थित करते ना मी प्रत्येक वेळेस, आठवड्यातून 2-3 वेळा, त्याच्यामुळे माझ्या केसांची वाढ खूप आहे. मी केसांची काळजी खूप चांगली घेते. शॅम्पू वगैरे व्यवस्थित चांगले विदाऊट केमिकल वगैरेच वापरते, त्याच्यामुळे माझे केस एकदम हेल्दी आहेत. तर असा मी बन बांधून घेते, का तर ऊन खूप आहे आणि मला जास्त हेअरस्टाईल पण करता येत नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, मला एकच हेअरस्टाईल करता येते, एकतर बन बांधता येतो नाहीतर पोणी सोडता येते, बाकी मला करता येत नाही. त्याच्यानंतर मी तोंड धुवून घेतलं पहिल्यांदा, का तर सकाळपासून जे स्वयंपाकाचं वगैरे तेलकट चोपट जे काय बसलेलं असतं ना ते निघून जातो, म्हणून पहिल्यांदा तोंड धुवून घेतलं स्वच्छ. आता त्याच्यानंतर सनस्क्रीन लावते. गावी गेले होते ना 15 दिवस, तर परत एकदा माझं जे वांग आहे ना
ते उन्हामुळे परत एकदा दिसत आहे. तर त्याच्यामुळे मी रोजच सनस्क्रीन वापरते चेहऱ्यावरती. मागच्या वेळेस मी तुम्हाला जी रेमेडी दाखवली होती ना, वांग घालवण्यासाठीची दह्यामध्ये जे पावडर मी टाकत होते ना, त्याच्यामुळे माझं पूर्ण गेलं होतं. पण 15 दिवस जे काय मी गावाकडे जाऊन राहिले आणि सोलापूरचं ऊन तर तुम्हाला माहितीच असेल, खूप ऊन पडतं सोलापूरला. तर त्याच्यामुळे ना परत एकदा ते माझे वांग वरती आले. आता ते परत घालवण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागणार आहे. सनस्क्रीन लावल्यानंतर थोडीशी पावडर लावते आणि कुंकू. तर झालं, आता माझा मेकअप पण झाला. आता दिवसभर एकदम फ्रेश वाटतं. तर हे बघा, माझं किचन पण मी पूर्ण क्लीन करून घेतले, घर पण स्वच्छ पुसून घेतलं आहे आणि सगळीकडे असं स्वच्छता ठेवली. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला हा माझा रुटीनचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.